काही दिवसांपूर्वी आपण महिलांना त्रासदायक ठरू शकणाऱ्या एम्प्टी नेस्ट सिंड्रोम याबद्दल बोललो होतो. आज अशाच एका सिंड्रोमविषयी आपण बोलूया. तो सिंड्रोम म्हणजे सुपर वुमन सिंड्रोम. खरं तर अनेक महिलांना जन्मजात मिळालेली देणगीच असते किंवा त्यांनी स्वतः मिळवलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे मल्टीटास्किंगची सवय. फार पूर्वीपासून ना घरातल्या स्त्रीला अष्टभुजा देवीच्या रूपात बघायची घरातल्या सगळ्यांनाच अगदी लहानपणापासूनच सवय झालेली असते. एकाच वेळेला स्वयंपाक करणं, घरातलं लहान बाळ सांभाळणं किंवा वयस्कर लोकांची काळजी घेणं, ह्या सगळ्याच गोष्टी एकाच वेळेला स्त्रिया फार पूर्वीपासूनच सांभाळत आलेल्या आहेत. याचंच मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे नोकरी करून घर सांभाळणारी, करिअर करणारी, आपलं स्टेटस जपणारी, आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष घेऊन उत्तम पॅरेंटिंग करणारी स्त्री. तसं बघितलं तर योग्य ठिकाणी योग्य सपोर्ट सिस्टीमची मदत घेत ही सगळी कामं होऊ शकतात. बऱ्याच वेळेला स्त्रियासुद्धा मी एका वेळेला सगळी कामं करू शकते नव्हे, मी एका वेळेला सगळी कामं करायलाच हवीत असा गैरसमज करून घेतात. त्याचं स्वतःवर बर्डन घेतात आणि त्यासाठी अगदी दिवस रात्र धडपडतात. आपलं शरीर, हात, पाय, मेंदू हा आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या सोबतच ऑन ड्युटी अपडेट ठेवतात, म्हणजे कायम अलर्ट मोडवरच ठेवतात. या धावपळीत शरीराला मनाला विश्रांती मिळत नाही, बुद्धी पण थकून जाते. शरीरालासुद्धा रिफ्रेश होण्यासाठी आणि रिज्युविनेशनसाठी पुरेसा वेळ दिला जात नाही आणि मग अनेक शारीरिक आजार, मानसिक थकवा येणं, डिप्रेशन, BP, डायबेटीससारखा आजार किंवा हार्मोन्सच्या आजारांची सुरुवात होते. म्हणूनच साधारण 30 नंतर प्रत्येकीनं स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस करायला हवं. आणि आपला सुपर वुमन सिंड्रोम आपल्यासाठी फार त्रासदायक तर ठरत नाही आहे ना, हे बघून थोडं थांबणं, थोडी विश्रांती घेणंसुद्धा शिकून घ्यायला पाहिजे. तुम्ही कधी स्वतःचं स्वॉट ॲनालिसिस केलं आहे का? अवश्य कळवा.